नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ही अपडेट इथून पुढे एमपीएससी माध्यमातून जेवढ्याही स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी असतील त्यांना लागू असणार आहे. अर्थात डिजिलॉकर तुमचे जे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी, कागदपत्र तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही प्रोसेस करावी लागणार. इथून पुढे तुम्हाला जेव्हा एखाद्या पदावर तुमचं सिलेक्शन होतं, तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कार्यक्रम असतो, डीव्ही असतो, त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल प्रमाणपत्र घेऊन जावं लागतात हार्ड कॉपीमध्ये, ओरिजिनल प्लस झेरॉक्स. पण इथून पुढे एमपीएससीच्या या महत्त्वाच्या निर्णयानुसार इथून पुढे तुम्हाला हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायची गरज पडणार नाही. तुम्हाला ऑनलाईन कन्सेंट म्हणजे संमती द्यायची डिजिलॉकरची, आणि डिजिलॉकर हे केंद्र शासनाचं ऍप आहे, केंद्र शासनाची वेबसाईट आहे, ज्याच्यावरती ऑथराईज असे मूळ कागदपत्रे, वैध कागदपत्रे इथे असतात. सो इथून पुढे लगेच नाही, पण इथून पुढे एमपीएससीच्या हळूहळू या प्रोसेसमध्ये डिजिलॉकरची प्रोसेस लागू होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना कळवा आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती, युट्यूब आणि या ॲपवरती एमपीएससी ग्रुप बी आणि सीच्या बॅचेस पूर्वपरीक्षेच्या पण आहे, पूर्व प्लस मुख्यच्या पण आहे, आणि राज्यसेवेची रेकॉर्डेड पूर्वपरीक्षेची बॅच पण अवेलेबल. ह्या बॅचमध्ये शिकवणारी टीम एकदम धुरंधर आहे. तुमच्यासमोर ही टीम मी दाखवतो. ही सगळी टीम तुम्हाला गाईड करत असते. अभिजित राठोड सर तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी अतिशय उत्तम पद्धतीने, छान पद्धतीने शिकवत असतात. दीप्ती नारायण तुम्हाला इतिहास विषय जर अवघड वाटत असेल तर यांचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर तुम्हाला पॉलिटी विषय शिकवणार आहे महाराष्ट्रातले एकमेव आहेत परशुराम शिंदे सर. सिंपल पद्धतीने कसं समजून घ्यायचं त्यांच्याकडनं शिकवा. मराठीमध्ये आउट ऑफ मार्क मला घ्यायचे असेल तर शेळके सरांचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांच्याकडनंच मराठी शिका. आणि मॅथ आणि रिझनिंगची तुम्हाला जर भीती वाटत असेल तर मकरंद आंबेडकर सर आणि किरण पाटील सर यांचं लेक्चर एकदा बघा. या विषयाची भीती तुमची निघून जाणार आहे. सायन्स अतिशय किचकट विषय तुम्हाला वाटत असेल, तुमचं सायन्स मधून जर बॅकग्राऊंड नसेल तरी पण यांचा एकदा व्हिडिओ बघा. सायन्स तुम्हाला अगदी सोपं वाटणार आहे. पूर्ण जग फिरून दाखवणारे आपले किरण साळुंके सर तुम्हाला इथे शिकवणार आहे जॉग्राफी. त्याचबरोबर तुम्हाला अतिशय क्लिष्ट अशा कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या आहे त्या शिकवणार तुम्हाला प्रत्येक बट सर, ज्यांनी ऑलरेडी स्वतःला सिद्ध करून दाखवलं, ते अधिकारी आहेत ऑलरेडी. इंग्लिशची भीती असेल तर बोडके सरांचं इंग्लिश नक्की एकदा शिकून बघा. आयुष्यात इंग्लिशची भीती निघून जाणार आहे. आणि अनमोल वाणी ज्यांची आहे करंट संदर्भात, असे अमोल गाडेकर सर जे सगळ्यांनाच परिचित आहे, त्यांचं करंट विषयावरचा हातखंडा दररोज त्यांचे लेक्चर असतात, ते पण युट्यूबला तुम्ही बघू शकतात. आणि मी स्वतः तुमच्या सगळ्यांच्याच बरोबर असणार आहे. सो ही टीम सगळी इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल, एकदा बघा. नक्कीच तुम्हाला आवडली तर बॅचेस पण जॉईन करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेली ही माहिती आहे. बघा, मी वेबसाईटला आहे. वेबसाईटला मी जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करतो, तुमच्या समोर ही साईट ओपन होते आणि लॉग इन केलं की समोरच तुम्हाला इथे दिलं त्यांनी आता इन्स्ट्रक्शन फॉर डिजिलॉकर. इथून मागे नव्हती, आजच्या डेट पासूनच ही इन्स्ट्रक्शन यायला लागलेली आहे. भले हे नोटिफिकेशन 7 मे ला आलं, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली हे तुम्हाला आता बघायला मिळतं. बघा, यामध्ये काय अपडेट त्यांनी दिलंय मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. बघा, 3 स्टेप मी सांगितलेलं आहे. पहिले काय, द कॅन्डिडेट मस्ट फर्स्ट रजिस्टर फॉर डिजिलॉकर अकाउंट. फॉर रजिस्ट्रेशन द कॅन्डिडेट शुड हॅव अन आधार कार्ड अँड ऍक्सेसेबल मोबाईल नंबर लिंक विथ आधार. सुरुवातीला तुम्हाला काय लागणार आहे, आधार लागणार आहे आणि त्याला लिंक असणारा हा मोबाईल नंबर लागणार. याची गरज आहे, हे नसेल तर होऊ शकत नाही. पहिली स्टेप काय करायचं, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप टू रजिस्टर फॉर डिजिलॉकर. तुम्हाला कॅन्डिडेट नीड टू विजिट दिस वेबसाईट, देन क्लिक ऑन द साइन अप. म्हणजे या वेबसाईटवर क्लिक केलं की तुम्हाला लॉग इन करायचं. बघा, हे अकाउंट आहे तुमचं डिजिलॉकरचं, तुमच्यासमोर ओपन होतं. इथे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा आधार किंवा आधारला संलग्न असणारा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, म्हणजे साइन अप तुमचं होऊन जाणार आहे. त्यानंतर बघूया आपण, त्यानंतर सांगितलेला पुढचा सेकंड जो स्टेप आहे ती कोणती आहे. तर सेकंड स्टेप आहे, द कॅन्डिडेट नीड टू एंटर द मोबाईल नंबर अँड सेट द 6 डिजिट पिन. तुम्हाला आता दाखवलं, मोबाईल नंबर टाका, 6 डिजिटचा पिन म्हणजेच तुम्हाला इथे सिक्युरिटीला पासवर्ड हा सिलेक्ट करायचा. बघा, पासवर्ड. आफ्टर दॅट द कॅन्डिडेट मस्ट एंटर द आधार नंबर अँड क्रिएट अ युजर नेम. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा युजर आयडी पण क्रिएट करायचा आहे, विच विल बी रिक्वायर्ड फॉर लॉग इन अँड ओटीपी विल बी सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर. आणि मग याच्याद्वारे तुम्हाला ओटीपी येईल मोबाईल नंबरला, जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड होणार आहे. आधार नंबर मस्ट बी लिंक विथ मोबाईल नंबर गरजेचा आहे. तिसरी स्टेप काय सांगितली, ती स्टेप आहे, व्हॉट इज द थर्ड स्टेप टू रजिस्टर फॉर डिजिलॉकर. तर इन द इमेज बिलो यू कॅन सी द ड्राईव्ह ऑप्शन. द कॅन्डिडेट कॅन use this section to upload and store all required documents, especially educational and health related documents. मग तुम्हाला इथे ड्राईव्ह नावाचा ऑप्शन व्ह्यू इमेज मध्ये दिसतो. ह्या ड्राईव्ह नावाच्या ऑप्शन मध्ये हे इश्यूड डॉक्युमेंट सगळे काय करायचंय, इथे शेअर करायची किंवा त्याला परमिशन द्यायची आहे. ओके, हा. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. त्यांनी काय काय नोटीसमध्ये म्हटलेलं ते बघूया आपण. पहिलं बघा,
7 मेचं नोटीस आहे, डिजिलॉकर संदर्भातला आहे. इथून मागे जी प्रोसेस होत होती ती प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र एमपीएससीची वेबसाईटला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागत होते. पण आता हळूहळू एमपीएससी म्हणते की आम्ही डिजिलॉकरचा वापर इथून पुढे करणार आहोत आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं डिजिलॉकर अकाउंट असणं गरजेचं आहे आणि अकाउंट असणं चालणार आहे तर कन्सेंट म्हणजे संमती पण त्यांना द्यावी लागणार आहे. आता त्यानंतर बघा त्यांनी सांगितले महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे क्लिअर आउट करतो. पहिला मुद्दा बघा काय, डिजिलॉकर प्रणालीवरती खाते असलेल्या उमेदवारांसाठी. आता ज्यांचं खातं डिजिलॉकरला आहे ना अशा उमेदवारांसाठी बघा काय, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या खात्यातून उपलब्ध होणाऱ्या डिजिलॉकर मेरी पहचान, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या खात्यातून उपलब्ध होणाऱ्या डिजिलॉकर मेरी पहचान पोर्टलवर लॉग इन करून, कोणत्या पोर्टलवरती, डिजिलॉकर मेरी पहचान, डिजिलॉकर खात्याची संमती द्यावी जेणेकरून ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याशी डिजिलॉकर खाते संलग्न होऊ शकेल. ज्यांचं खातं त्यांनी हे करून घ्या. ज्यांचं खातं नाहीये डिजिलॉकर वरती त्यांनी काय करायचं, हे वेबसाईट वरती क्लिक करून लॉग इन या बटनावर त्यांचा आधार क्रमांक किंवा आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर यांचा वापर करून नवीन खाते उघडून घ्यावे. सदर खाते पहिल्या नोटीस प्रमाणे काय करायचं, तुम्हाला इथे अर्ज प्रणालीशी लिंक करून घ्यायचे. हे झाले 2 मुद्दे, ज्यांचं डिजिलॉकरचं अकाउंट आहे, ज्यांचं नाहीये. तिसरा मुद्दा, डिजिलॉकर खात्यामध्ये लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूकडील जारी केलेले कागदपत्र, ज्याला आपण इश्यू डॉक्युमेंट म्हणतो, तुम्ही ओपन केलं की तुमचं डिजिलॉकरला लेफ्ट साईडला इथे इश्यू डॉक्युमेंट नावाचा ऑप्शन आहे. तिथून तुम्ही हवे ते डॉक्युमेंट इश्यू करू शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, 10वी 12वी मार्कशीट, सर्टिफिकेट, सगळं ग्रॅज्युएशन सगळं पाहू शकतात. ओके, या मेनूमध्ये प्राधिकरण, सरकारी विभाग, शैक्षणिक मंडळे, विद्यापीठे, इतर विश्वासार्ह संस्था यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रे उपलब्ध होतील. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना इत्यादी. 10वी 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे मिळतात. चौथा मुद्दा आहे की डिजिलॉकर खात्यामधील जारी केलेल्या कागदपत्रे या मेनूमध्ये उपलब्ध नसलेली कागदपत्रे, उदाहरणार्थ अनुभव प्रमाणपत्र इथे नाही भेटणार तुम्हाला किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट असतील ते नाही भेटणार तुम्हाला. हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे एमपीएससीला, कुठे द्यायचे आहे तर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ड्राईव्ह या मेनूमध्ये अपलोड करता येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्याच्या टप्प्यावर उमेदवारांना डिजिलॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रांचा पर्याय निवडायचा आहे व त्यावरील संबंधित कागदपत्रे शेअर पण करायची आहे. 6वा महत्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही भरती प्रक्रियेकरिता अर्ज करण्यासाठी लॉग इन किंवा प्रमाणपत्र अपलोड या टप्प्यावर डिजिलॉकर खात्यातील प्रमाणपत्रे सामायिक करण्यासाठी म्हणजे शेअर करण्यासाठी संमती, ज्याला आपण कन्सेंट म्हणतो, देणे आवश्यक राहील. लॉग इनच्या टप्प्यावर एकदा ही कन्सेंट दिल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे. तो ऍक्च्युअली कुठून करायची, कशी करायची ही प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार. पण आता सध्या ज्यांच्याकडे डिजिलॉकर नसेल त्यांनी डिजिलॉकर डाउनलोड करून त्याची माहिती घ्या आणि सगळे इश्यू डॉक्युमेंट जमा करून ठेवा. इश्यू डॉक्युमेंट जमा कसे करायचे ते पण मी पुढच्या व्हिडिओत सांगतो. जर गरज असेल तुम्हाला, तर तुम्हाला माहितीच असेल तर डॉक्युमेंट सगळे इश्यू करून ठेवा आणि मग एमपीएससीला ते शेअर करायचे. ड्राईव्ह वरती पण काही गोष्टी शेअर करायच्या आहे आणि एमपीएससीला कन्सेंट पण तुम्हाला द्यायचा आहे, म्हणजे संमती द्यायची आहे. शेवटचा मुद्दा आहे, आयोगाकडून आगामी काळात कोणत्याही भरती प्रक्रियेच्या अंतिम निकालाद्वारे शिफारस पत्र ठरलेल्या उमेदवारांची शिफारस पत्रे. आता बघा, तुमची निवड झाली की एमपीएससी शिफारस करते ना, XYZ मुलगा यांची आम्ही PSI म्हणून निवड केलेली आहे, सरकारला शिफारस करते. म्हणजे शिफारस पत्र असतं ना, ते सुद्धा आता ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्यासह डिजिलॉकर प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल. तुम्हाला ऑनलाईन तर भेटेल त्यांच्या खात्यावर, तुमच्या प्रोफाईलवर, पण डिजिलॉकरवर सुद्धा उपलब्ध होणार आहे. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने डिजिलॉकर प्रणालीच्या वापरासंदर्भात सूचना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरती ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. आणि 5वा मुद्दा आहे, ही प्रणाली जी तुम्हाला वापरायची ही सद्यस्थितीत वैकल्पिक आहे, पर्यायी आहे, अजून लगेच लागू नाहीये, पर्यायी आहे. पण त्यांनी सांगितलंय डिजिलॉकर प्रणालीमधील जारी केलेल्या कागदपत्रांना माहिती तंत्रज्ञान यांच्यानुसार मूळ प्रमाणपत्राप्रमाणेच वैधता असल्यामुळे आगामी काळात कागदपत्रे प्रमाणपत्रे केवळ डिजिलॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. यास्तव सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की डिजिलॉकर प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा. भविष्यामध्ये कंपल्सरी होणार आहे, सो आतापासून तुम्ही वापर करा असंही एमपीएससीने सांगितलेलं आहे. अशी माहिती दिली. आता पुढचा व्हिडिओ माझा जो असेल ना, तो ऍक्च्युअल तुम्हाला कसं कन्सेंट द्यायचा आहे, कन्सेंट दिल्यानंतर कसं शेअर करायचं आहे, नंतर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला ड्राईव्हला अपलोड करायचे याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला देतो, त्याची काळजी करू नका. तुम्हाला हवे असेल मला कमेंटमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात आहे, काय येऊ शकतात ते मला कमेंटमध्ये टाका. त्याच्यावरती सेपरेट मी प्रॅक्टिकल व्हिडिओ तुमच्यासाठी घेणार आहे. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून एमपीएससी संदर्भातल्या ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेच्या बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.